पाणी भरला ग बांधण भरला, पाणी भरला ग बांधण भरला, पाणी रे पियाला येतील ग वन्नीची मोरा, पाणी रे पियाला उतरली वन्नीची मोरा, पाणी किती मोरा सावले बसती, पाणी किती मोरा सावले बसती, या गाईचे गोपील तवरण्याला आशीर्वाद देती, या गाईचे पडबकर वरण्याला आशीर्वाद देती. पाणी पडला ग बांधण भरला, पाणी पडला ग बांधण भरला, पाणी. नमस्कार, मी काय म्हणते, आज आहे आमच्याकडे लग्न. कालचं तुम्ही हळदीचं तर पाहिलंच असेल, आगरी पद्धतीची हळद कसली गाजतीये. तर आज आहे लग्न. तर लग्नाची सकाळ झालेली आहे आणि मी पोचलेली आहे नवरदेवाच्या घरी गांगळाईमध्ये. घरून घरी गेले होते रात्री, भावाकडे काही वस्ती राहिली नाही मी, कारण घरी गेले 12:30-1 वाजता आणि त्यानंतर मी परत आलेली आहे आता सकाळ सकाळ इथे म्हणजे नवऱ्याच्या घरी. तर सकाळची जी विधी असते लग्नाच्या अगोदरची आमच्या आगरी पद्धतीची ती आणि लग्न कसं होते, वरात कशी होते, ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा जो लग्नाच्या दिवशीचा जो ब्लॉग आहे तो खूप मोठा होईल, त्यामुळे मी इथे 2 पार्ट करणार आहे. जे लग्नाची जी आंघोळ होती तिथपर्यंतचा एक पार्ट आणि नंतर मग लग्न वरात ह्याचा दुसरा पार्ट. तर पाहायला अजिबात विसरू कुठं शिवाचा तपावा न श्यामवर म्या गोरील्या कासायऊला उभराला मुलारी बोलवा आंबा कह्यानी लागो उंबर बांधी लागो नांबा पूजत जांभूल कुठं शिवाचा तपावा बरली वाना घेऊन आली विठोबाची रुखानी गंगा गौरी वाना वाटी सप्त अप्सरा वाना वाटी त्या वाटी तिन्ही पाची वाना रुपेश्वर वाटी त्या वारुवा ये बोल आली आली ताबाई आत्या वाणीच्या वाणुग्या नवऱ्याच्या वाण तुझ्या जवळच ठेव काकी. बरणी वाना घेऊन आली संध्याबाई काकी वाणुग्या वाणुग्या नवऱ्याच्या काक्या. बरणी वाना घेऊन आली नर्मदाबाई आली वाणुग्या वाणुग्या बरली वाणा घेऊन आली स्मिताबाई आत्या वाणुग्या वाणुग्या नवऱ्याच्या मान्यानु जिचा वाणू असल ती काय येते खाते पिते काका. आता इथं पानं वाटून झालेत आणि आता नंतर इथे मामा बसवतात, म्हणजे मामा मुतवणं हा प्रकार जो इथे केला जातो तो आहे आमच्याकडे. इथे मामा मुतवणं म्हणतात, म्हणजे मामाच्या मांडीवर बसून नवरदेव किंवा नवरी असेल ती तिथे बसून मग त्याचं पुढचे जे काय असेल ते कार्यक्रम ते केलं जातं. कारण मामाचा मेन रोल ह्या लग्नामध्ये असतो, मामा आणि मामी. तर ते इथे चालू आहे. मामा रे तू सखरा मामा बाचला मांडी वरी खावा
मामा रे तू सखरा मामा बाच्याला मांडीवरी घ्यावा मामा रे तू दरा मामा बाच्याला मांडीवरी घ्यावा मामा रे तू रमेश मामा दिनेश मामा बाच्याला मांडीवरी घ्यावा मामा रे तू बारक्या मामा रे तू गणपत मामा बाच्याला मांडीवरी घ्यावा मामा रे तू विलास मामा बाच्याला मांडीवरी घ्यावा ती मामीनी केलं एवढं सोलं रमेश मामानी केलं रे नुकीचा राती चौकोनी भरीला रे आरती कर मला फक्त व्हिडिओ आता 5 जण इथे सवाशणी कळसवणी पाणी आणण्यासाठी विहिरीवर निघालेलो आहोत आम्ही. पाणी भरला ग बांधण भरला पाणी भरला ग बांधण भरला पाणी रे पियाला येतीन ग वन्नीची मोरा पाणी रे पियाला उतरली वन्नीची मोरा पाणी किती मोरा सावले बसती पाणी किती मोरा सावले बसती या गाईचे गोपील तवर म्याला आशीर्वाद देती या गाईचे पडबकर वर म्याला आशीर्वाद देती पाणी पडला ग बांधण भरला पाणी पडला ग बांधण भरला पाणी ज पियाला उतरली वन्नीची मोरा पाणी ज पियाला उतरली वन्नीची मोरा. आता नवरा मवाला बसलाय म्हणजे काय तर इथे दाढी काढली जाते बाहेरून नावी घरी बोलवला जातो आणि तो सगळं तिथे केस दाढी काढतो आणि त्याला आपण इथे शिदा दिलं जातं. हा मेन पार्ट आहे जेव्हा लग्नाच्या अगोदरचं. बऱ्याच प्रथा पाहिल्या असतील त्यातली आता एक मवाची प्रथा झाली ती म्हणजे जी नवरदेव असतो त्यांची दाढी केली जाईल त्याला मवाची म्हणतात. त्याच्यानंतर पानं वाटली गेली ते पण आहे आणि त्याच्यानंतर मामा मुतवणं म्हणजे काय असतं तर मामाच्या मांडीवर बसून सगळं बसायचं असतं भाच्याने आणि त्याची पुढची जी आहे ती केली जाते प्रथा. आणखीन बऱ्याच प्रथा आहेत. आत्ता मी ज्या कळसवणी पाणी घेऊन आलेलं आहे विहिरीवरनं ते कळसवणी पाणी टाकलं जाईल त्याप्रमाणे बरंच अजून पुढे काय काय आहे. तर आगरी पद्धत ही तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं भरपूर सारी बघायला मिळेल तर नक्की स्किप करू नका कारण आजचा व्हिडिओ लग्नाचा वरातीचाच असणार आहे. जो कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हळदीला काय प्रथा होत्या त्या तुम्ही बघितल्या असाल. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो चुनांचा आहे. तुमच्याकडे उठणं म्हणत असेल तर आमच्याकडे चुनं म्हणतात. तर व्हिडिओ पाहायला अजिबात स्किप करू नका. चला पाहूया अजून प्रथा. आता कळसवणी पाणी टाकलं जाणार आहे. गणपती देवानवरली शारदात योगाला दुसरे भवरी भवता उमरणारे विठोबा देवानवरली रुक्मिणीत योगाला तिसरे भवरी भवता उमरणारे श्रीरामानवरली जानकीत योगाला चौथे भवरी भवता उमरणारे बाय दोघी पण दीदी थोडी बाजूला इकडे बघा काची चूत तांबोल्या पाना देवा पेटोवीरा माना कैलाशी देवनारे अशा परी वसन मात्रे उजवीला अशा परी दिलीप मात्रे उजवीला गोचवरिका तू देवाना अशा परी अनंत म्हात्रे उजवीला गोचवरिका तू देवाना अशा परी संजय म्हात्रे उजवीला गोचवरिका तू देवा. तिसरा चौकू भरीला यो बाई हळदी कुंकवाचा चौथा चौकू भरीला यो बाई मोठ्या पवल्याचा असा
काढा टोपी चला टोपी काढा टोपी काढा टोपी काढा टोपी काढा काढा टोपी मुंडाल सोडा त्याची टीचर काय का बघा मामा खुर्च्या सोडा चला. इकडे बघा इकडे सगळे चौघे जण आहे, चौघे जण आहे. आकाशी वरसला हे भराजा. पडील कळसून आईच्या होता. ठेवे ठेवे भरील कळसून त्यागो करशे कोण देव रे. देव गणपती रे, त्यागो कोण रे. असे रिकामे करू नका. हात काढ हात काढ हात काढ हात काढ होता 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 दादा या इथं, दादा. सुमारे देशी रेशमाचं आहे रूप. आता इथं नवरा नावलाय. आता मामी मामाचा कार्यक्रम चालू झालाय, जिथे मामानेच कपडे इथे द्यायचे असतात. जे नवरदेव पहिला लग्नाला जाताना जे कपडे घालतो किंवा नवरी घालते पिवळी साडी, ती मामाची असते. तर आता तेच कार्यक्रम चालू आहे. पहिले नवरदेवाची आंघोळ झाल्यानंतर मामा येऊन त्याला जे कपडे आणलेले आहेत लग्नासाठी ते देत आहे. तर सुंदर असे आमच्या दीपेशचे कपडे होते, छानच दिसत होतो आणि अगदीच लग्नाचा त्याच्यात ग्लो चढला होता. 5 पावलं चला या. बाबा विठ्ठल महादेवा आहे. मामा तुमचं नाव काय? रमेश. तर आता फायनल लुक झालेला आहे. लग्नासाठी अशा पद्धतीने तयार झालेलो आहोत आणि निघालो आहोत लग्नाला जायला. आता पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा पार्ट दाखवणार आहे. त्यामध्ये लग्न कसं होतं, रात्री वरात कशी होते आणि त्यामध्ये कशा पद्धतीच्या आमच्या पद्धतीत आगरी पद्धतीमध्ये काय काय केलं जातं ते पाहायला मिळणार आहे. कारण की दागिने घालायचे आहेत ना, सगळंच तुम्हाला दाखवणार आहे.